गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वाराची उंचावर गुढी उभारतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा इतर भारतीय प्रांतात चेटी चांद या नावाने सुद्धा ओळखला जातो. काठीपूजन उत्सवी काठी ही मानवी इतिहासात विविध समुदायात केली गेलेली एक प्राचीनतम पूजा आहे. पौराणिक उल्लेख रामायण, महाभारत आणि पुराणे अथवा नाटके याच्यामध्ये अनेकदा याचा उल्लेख करण्यात आला आहे. श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला. ततो भव किंसर तव अन्यो लाजेह पुष्पेश सर्वतः. गुढी शब्दाची उकल तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ लाकूड असा किंवा काठी होतो. तो तोरण असाही केला जातो. दाते कर्वे लिखित महाराष्ट्र शब्दकोशाचा आधार घेतला तर गुढ्या घालून या वणी राहू म्हणा त्यांते असे उदाहरण येते. यातील गुढ्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ या शब्दकोशाने खोपटी किंवा झोपडी अथवा पाल म्हणजेच राहण्याची जागा असा दिला आहे. हिंदीत कुडी या शब्दाचा अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. इथे गचा म्हणजेच कचा ग होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता येते. तरीही राहण्याची जागा या अर्थाने गुढी हा शब्द येऊन दक्षिणेतली आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू खास करून आंध्रातील स्थलनामांची म्हणजे गावच्या नावांची संख्या अभ्यासली असता लाकूड या अर्थाने तेलुगूतील गुढी या शब्दाचा अर्थ जुन्या मराठीतील लाकूड बांबू काठीने बनवलेले घर हे पाहता हा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात गुढी शब्दाचा प्रचार अधिक असावा.